नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे, एका राजाची। खूप छान कथा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। एक राजा होता। त्याने एक स्वप्न पाहिले। स्वप्नात एक दानशूर साधू त्याला म्हणत होता, बेटा, उद्या रात्री तुम्हाला विषारी साप चावल आणि त्याच्या दंशामुळे तुम्ही मराल। तो साप ठराविक झाडाच्या मुळाशी राहतो। त्याच्या पूर्वीच्या शत्रुत्वाचा त्याला तुमच्याकडून बदला घ्यायचा आहे। सकाळ झाली, राजाला जाग आली आणि त्याला स्वप्न पाहिलेले आठवले आणि आपलं स्वतःचं रक्षण कसं करावं या हेतूने त्याने एक उपाययोजना करायचं ठरवलं। मग त्यानं विचार करून एक निर्णय घेतला की या पृथ्वी तलावर कितीही मोठा शत्रू असला तर आपण त्याला प्रेमाने जिंकू शकतो। प्रेमाने आपल्याला जग जिंकता येते। मग आपण आपल्या शत्रूचं प्रेमानं मन बदलूया आणि त्याला जिंकूया। असे करून त्याने काय केले की त्याने गावामध्ये फुलं जेवढे आहेत तेवढे आणून घेतले आणि त्या फुलाचे त्या झाडापासून ते आपल्या पलंगापर्यंत फुलाची रास मांडली आणि जागोजागी असे सुगंधित अत्तर पाणी शिंपडले आणि त्याच वेळेला त्या झाडापासून आपल्या पलंगापर्यंत गोड दुधाच्या वाट्यासुद्धा त्यांनी वाट्या ठेवल्या आणि त्याने आपल्या नौकरांना सांगितले की रात्री कोणीतरी साप बाहेर आला तर कोणत्याही प्रकारे दुखवण्याचा प्रयत्न करू नका आणि मारू नका त्याला। रात्री साप आपल्या कवचातून बाहेर आला आणि राजाच्या महालाकडे निघाला। पुढे गेल्यावर त्याच्यासाठी केलेले स्वागत व्यवस्थित पाहून तो अगदी आनंदी आणि छान झाला। त्याचं मन परिवर्तन झाले। त्याला मऊ अंतरणावर झोपून सुखद सुगंधाचा आस्वाद घेत आणि ठिकठिकाणी गोड दूध पिऊन तो पुढे सरकला। अशा प्रकारे त्याच्यामध्ये रागाच्या ऐवजी समाधान आणि आनंदाच्या भावना वाढू लागल्या। जसजसा तो पुढे सरकला तसतसा त्याचा राग कमी होऊ लागला। जेव्हा तो राजवाड्यात प्रवेश करू लागला तेव्हा त्याने पाहिले की पहारेकरी आणि द्वारपाल सशस्त्र उभे आहेत, परंतु त्यांनी त्याला इजा करण्याचे अजिबात प्रयत्नसुद्धा केला नाही। हे विलक्षण दृश्य पाहून सापाचे हृदय आपुलकीने भरून आले। चांगली वागणूक, नम्रता आणि गोडवा या जादूने त्यांना मंत्रमुग्ध केले होते। तो राजाला मारण्यासाठी निघाला होता, पण आता त्याचे कार्य त्याच्यासाठी अशक्य झाले होते। शत्रूला त्याने हानी पोचवायचा आलेल्या शत्रूशी मैत्रीपूर्ण वृत्ती असलेल्या त्या धर्मनिष्ठ राजाला मी कसे मारावे या प्रश्नामुळे तो कोंडीत सापडला। तो राजाच्या पलंगावर पोहोचला तोपर्यंत सापाचा संकल्प पूर्णपणे बदलला। दुसरीकडे काही वेळाने साप राजाच्या बेडरूममध्ये पोहोचला। साप राजाला म्हणाला, राजा, मी तुला चावून माझ्या मागील जन्माचा बदला घेण्यासाठी आलो होतो, पण तुझे सौजन्याने आणि चांगल्या वागणुकीने माझा पराभव केला। आता मी तुमचा शत्रू नाही तर तुमचा मित्र आहे। मी तुला माझे मौल्यवान रत्न मैत्रीची भेट म्हणून देत आहे। घ्या, तुमच्याकडे ठेवा। असे बोलून ते रत्न राजासमोर ठेवून तो साप निघून गेला। ही केवळ कथा नसून जीवनातील सत्य आहे। चांगल्या वर्तनामध्ये सर्वात कठीण कार्य देखील सुलभ करण्याचा एक मार्ग आहे। जर एखाद्या व्यक्तीचे वर्तन कार्यक्षम असेल तर तो जे काही साध्य करू इच्छितो तो साध्य करू शकतो। हेच आपल्याला बोध घ्यायचा आहे। कशी वाटली कथा नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।